राहुल गांधींच्या खळबळजनक आरोपांसंदर्भातली महत्त्वाची बातमी। निवडणूक आयुक्त हे वोट चोरांना वाचवतायत असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला। लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय। महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आली। काँग्रेसच्या समर्थनातील मतं जाणीवपूर्वक वगळली। एका आठवड्यामध्ये आयोगानं डेटा द्यावा असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। तर लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणणार असल्याचा दावा देखील आता राहुल गांधींचा आहे। आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं। आपसे कर्नाटक की सीआईडी सबूत मांग रही है। आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो, हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर रहे हो। महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए हैं। आलन में डिलीट, रजौरा में एडिशन, 6850। आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे, ये देखिए वही नाम यहां है। वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था। नाम वैसे ही है, जेडब्ल्यू, पता वैसा है, जेडब्ल्यू, नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया। थोड़ी देर में हम आपको हाइड्रोजन बॉम्ब दिखाने जा रहे हैं। नहीं आज नहीं, थोड़ी देर में उसकी प्रिपरेशन चल रही है। याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे। कारण जे पराभवाची कारणं आहेत त्यांची कारण मीमांसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी संघटनात्मक कामं करून लोकांच्या मनामध्ये आपलं एक स्थान निर्माण करणं किंवा लोकांचे प्रश्न उचलणं किंवा सरकारला योग्य काय आहे ते दाखवणं हे करण्यापेक्षा संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड वाढणार। इलेक्शन वो हारने वाले हैं, ये उनको पता है, इसलिए अभी से वो रीजन सब रेडी कर रहे हैं। मुझे लगता है आज भारत में महाराष्ट्र में महायुति हो या फिर भारत में एनडीए हो, माननीय नरेंद्र जी मोदी जी का नेतृत्व इस सभी लोगों ने मान्य किया है। उनका मेरे ख्याल से ऐसा नेता, ऐसा एक क्या बोलते हैं, एक लोह पुरुष जैसा नेता हमारे भारत को मिला है। ये हर एक भारतीय इसका प्राउड फील करता है। मुझे लगता है ये कहीं ना कहीं उनकी गरिमा कम होने के लिए वो जो भी कोशिश कर रहे हैं, मेरे ख्याल से कोशिश में सफल नहीं होंगे। उनका जो भी प्रयास है, मेरे ख्याल से वो आगे के जो भी इलेक्शन है उनमें हारने की वो तैयारी उनको पता है, इसलिए उनको रिजल्ट से तैयार है। ते राहुल गांधी वेडे झाले आहेत आणि जेव्हा निवडणूक आयोगाने या सर्व मंडळींना देशातल्या खुलं आव्हान दिलं होतं की ज्यांना EVM बद्दल काही आक्षेप असतील त्यांनी निवडणूक आयोगासमोर या, तुमचे प्रेझेंटेशन घेऊन या, तुमचे टेक्निकल तुमचं ज्ञान घेऊन या। कोणी गेलं नाही। खुलं आव्हान दिलं होतं निवडणूक आयोगाने की तुम्ही या आणि आम्हाला समजून सांगा EVMवर काही गडबड करता येते का। तेव्हा कोणी गेलं नाही। आता मात्र पक्षाच्या बैठकीमध्ये काहीतरी कोणतरी उभं करतं एखाद्या व्यक्तीला आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून प्रेझेंटेशन केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।